नमस्कार मित्रांनो, मी रवी गोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण दररोज कोणत्या ना कोणत्या टॉपिकवरती गप्पा मारत असतो. आज मला टॉपिक आठवला आळस. कारण आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे, असं आपण बऱ्याचदा सुविचारामध्ये बोललो आहे. परंतु प्रत्येक जण फक्त सुविचार सांगून शाळेत असताना खाली बसलेला आहे. पण त्या सुविचाराचा खरा अर्थ तुम्ही कधी जाणून घेतलाय का? कारण आळस हा नकळत येत असतो अंगामध्ये. सड असं म्हणत नाही, की आता मी आळस येणार आहे किंवा तो दिसतोय असं होत नाही. तो अचानक नकळत अंगामध्ये आळस यायला लागतो आणि हळू-हळू तो आळस आपल्यावरती पूर्णपणे स्वतःचं वर्चस्व स्थापित करतो आणि मग आपण काय होतो तर आळशी होतो. कारण तुम्ही सकाळी उठताय लवकर. पहिल्या दिवशी उठला, दुसऱ्या दिवशी उठला, तिसऱ्या दिवशी डोकं सांगतं, "अरे यार 2 दिवस झाले आपण सकाळीच उठतोय, तिसऱ्या दिवशी आपण आता आराम थोडा करूयात आणि उशिरा उठूयात." हा तुम्हाला आळस सांगतोय करायला. हे तुम्ही नाही करत आहे. तुमचा जो आळस आहे, तो सांगतोय तुम्हाला असं करायला. तर अशा वेळेला आपण काय करावं? आळस जो येतो, त्याला आपण ओव्हरकम कसं करावं? एखाद्या वेळेस समजा जसं तुम्हाला आता एक्झाम्पल जसं घेतलं होतं आपण, की सकाळी उठण्याचं. सकाळी तुम्ही समजा 5 ला उठताय, 4 ला उठताय, 4:30 ला उठताय, जे काही टाईम असेल तुमचा, बरोबर आहे. त्यावेळेस तुम्ही उठताना काय म्हणता? "अरे यार, अजून 5 मिनिट झोपतो, अजून 10 मिनिट झोपतो," असं बोलता, बरोबर? तर ज्यावेळेस पण तुमच्या डोक्यामध्ये असं येईल, की 5 मिनिटं झोपतो, 10 मिनिटं झोपतो, त्यावेळेस स्वतःच्या मनाला सांगा, की नाही मला उठायचंच आहे आणि तरी जर तुमचं मन ऐकत नसेल, तर त्याला सांगा, "चल ठीक आहे, आपण वापस झोपूयात. आपण काय करू थोडंसं उठू आणि एकदा वॉशरूमला जाऊन येऊयात. मग आपण झोपूयात परत." असं तुमच्या मनाला सांगा. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला घुमवा. तुम्ही जेव्हा तो बेडपासून खाली उतरता, वॉशरूमला जाता, थोडंसं माइंड रिफ्रेश होतं. ब्लड तुमचं जे रक्तवाहिनी आहे तुमच्या डोक्यापर्यंत व्यवस्थितरित्या ब्लड सर्क्युलेशन चालू होतं आणि तुमची थिंकिंग पॉवर म्हणजे तुम्हाला जे वीक बनवतं झोपेत असताना, शांत असता तुम्ही. त्यामुळे तुमचा जो आळस आहे तुम्हाला तो वीक बनवत असतो. तुम्ही त्यावेळेला वीक असता. पण ज्यावेळेस तुम्ही उठता, वॉशरूमला जाता तोपर्यंत तुमचं माइंड थोडंसं फ्रेश होतं आणि मग तुमच्या लक्षात येतं का नाही, नाही आपण आता झोपलो तर आपल्याला त्रास होईल, आपलं काम होणार नाही आणि मग तुम्ही तिथून पुढे ऑटोमॅटिक उठायला लागतात. फक्त एवढंच करायचं सकाळी तुमचं मन म्हणतंय नाही थोडंसं झोपूयात किंवा खूप थंडी आहे, खूप गरमी आहे, खूप जिवावर आलं, खूप हातपाय दुखताय, काही जरी मन सांगत असलं, तर म्हणायचं फक्त आपण 5 मिनिटं उठूयात आणि एकदा वॉशरूमला जाऊन या किंवा बाहेरून एक राउंड मारून यात, बाहेर बघूयात कुणी आलंय का वगैरे एवढं बघायचं फक्त आपल्याला. अदरवाईज तुम्हाला गरजच नाहीये परेशान होण्याची. आणि जर समजा तुम्ही सकाळी उठलायत, तुम्ही सकाळी उठला 4 ला उठला, तुम्ही 5, 5:30 पर्यंत काम केलंय किंवा तुम्ही 4 ला उठला, 4:30 ला झोपला. मग काय तुम्ही उठत नाही. कारण की आळस तुम्हाला ओव्हरकम करून बसलेला आहे. कारण जेव्हा तुम्ही शैलेश डोकून बघतोय आणि मला हा टॉपिक असा सहज नाही आठवला बरं का. आम्ही सकाळी 4 ला उठतो, 4:30 ला उठतो. जो काही टाईम असेल आमचा त्या टाईमाला उठतो आणि आमचा रूल आहे की 8 वाजता आम्ही येणार, व्हिडिओ बनवणार, गप्पा मारणार, वेगवेगळ्या नवीन टॉपिकवर बोलणार आणि तो आज झोपलाय. मी त्याला म्हटलं, "उठ, उठ, उठ." तर तो, "नाही राव, माझी एनर्जी साठवतोय." म्हणजे त्याचा आळस त्याला म्हणतोय, की "तू थोडी एनर्जी साठव." अरे, शरीराला जेवढी एनर्जी पाहिजे ना, तेवढी तुमच्या शरीरात ऑलरेडी आहे. ऑलरेडी तुमच्या शरीरात एवढी ताकद आहे, की तुम्ही कोणतंही काम दिवसभर करू शकता. तुम्हाला फक्त एक 6 घंट्याची झोप पुरेशी असते. काही गरज नाही 7 आणि 8 घंट्याची झोप. 6 घंटे खूप जास्त आहे तुमच्यासाठी आणि जेव्हा तुम्ही घरी बससाल, आराम करसाल, तुम्ही म्हणसाल, की मला संडेला सुट्टी आहे. मी काय करतो आज झोपून राहतो. तो तुमचा आळस सांगतोय, तुम्ही नाही. संडेला तुम्ही सुट्टी आहे ना, तुम्ही फिरायला जा, कोणाशी गप्पा मारा, कुणी काही करा किंवा तुमचं जे रुटीन आहे ते फॉलो करा. काहीही तुमचं नुकसान होणार नाही. तुम्ही मरणार नाही याची गॅरंटी माझी. शैलेश मला इशारे करतोय तिकडनं माहितीये का? कारण की त्याला कळलं, की हे सगळं आता आपल्यावर येणार आहे. त्यामुळे तो फक्त तिकडनं इशारे करतोय. परंतु माझी इच्छा आहे, की उद्यापासून असं करणार नाही. आणि तुम्ही तुमच्या आळसाला ओव्हरकम अशाच प्रकारे करा आणि आजच्या आळस या गोष्टीवरती मला एवढंच बोलायचं होतं आणि आपण पुन्हा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.